नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही चाललोय आता थेट पुण्याला, कारण का आम्हाला लागली आहे भूक कमी करण्यासाठी आम्ही पुण्याला जातोय. आता आम्ही दोघं आहेत आणि पुण्याला आम्हाला जुडणार आहे ऋषिकेश जगडे. तर चला बघूया आम्ही जातोय कुठे आणि काय विषय खास एकदम पुण्याला चालल्यात भाई जेवायला. बघूया चला. पुण्यामध्ये जस्ट आता एंटर केलाय आणि रस्ते समजत नाही रे, काय चाललंय हे. चला बाबा, गाडी सुटली. आता उतरायला जाणार आहे आम्ही ऋषिकेश जगडेला. एवढा आत कशाला राहता हो तुम्ही? आपला हायवेच्या बाजूबाजूला राहायचं. बघितलं ना आमची घरं कशी, लगेच एक्सप्रेस हायवे कनेक्ट होतो. यांचं बघितलं अजून येत नाही. अजून किती लांब जायला लागेल आम्हाला माहिती पण नाही. लगेच 5 मिनिटं एक्सप्रेस हायवे बघा, यांचे रस्ते बघा. आणि आमचे बघा एक्सप्रेस हायवे, लगे इकडे अटल सेतू, लगेच स्टेशन, लगेच 2 मिनिटात. आणि एअरपोर्ट पण आता 5 मिनिटात. कायच विषय नाही. यांची हालत बघा. एवढा आत जावा, परत तेवढा बाहेर या, मग हायवेला कनेक्ट व्हा. मजा नाही रे, मजा नाही. आता आम्ही निघालो ऋषीच्या घरातून आणि फर्स्ट टाइम गिम्बल ट्राय करतोय. आमच्याला गिम्बल लागलेला आहे. या साईडला आपली गड्डी तिकडे. फर्स्ट टाइम पूर्ण शिकायला लागेल. आता आम्ही जस्ट पोहोचलोय पठारेला. इकडे आता जेवायचं आमचं प्लॅन भलतच जागी होता, पण याच्यामुळे आम्ही इथे जातोय. दरवेळेस ते आपण ट्राय केले, तर यावेळेस तुम्ही हे पण ट्राय करून बघा. काहीतरी स्पेशालिटी तुम्हाला दिसेलच. आता मला परत दाखवायचं नाहीये काय आहे काय नाही. तिकडच्या पेक्षा अजून ऍड ऑन आहे ही जी गोष्ट आहे ती. आय होप यांना आवडेल. तर बघू आता. तर तुम्हाला आता आतमध्ये गेल्यावर तर अँबियन्स दिसेलच कसं. येस, नाहीतर मग आम्ही महिन्याभरात परत जिथे जायचं तिथे तर 10 दिवसात जाऊ. तर आता जस्ट बघा पठारेला आलोय. इथे पण खूप गर्दी आहे. लाईन लागली आहे पूर्ण गाड्यांची, लांबच्या लांब. पण काहीच नाही गर्दी, कारण की सिटिंग खूप आहे ना याची. मागचं जेव्हा आलो तो त्याच्यावर 1.5 तास मीटिंग होती. आज काहीच नाही दिसत आहे. तर ते एक जास्त प्लस पॉईंट आहे आपल्याला. बसायला जागा नव्हती, त्यामुळे आम्ही इकडे येऊन बसलोय. कारण का तिथे बोलले का तिथे बसायचं असेल तर खास वेटिंग आहे. बोला एवढे वेट करायचं, सकाळपासून जेवलो नाही माणूस. तर बोला इथेच जेऊ. आणि आता मागवल्यात भाईंनी स्पेशल इथे जे भेटतं ते गोष्टी आल्यावरती कळेल.
शर घे 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 चिअर्स शाबास पाचशे रे पबनीस. आता आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण एक नंबर होता. लय मजा आली. तुला कसा वाटला? मला मी तर एकदा येऊन गेले होते आमच्या आजी साहेबांनी घेऊन गेले. आम्ही तर काय रेग्युलर येतो त्यांना फर्स्ट टाइम खायला घातलं. एक नंबर. गावडे तू बोल. एक नंबर होता जगदंबापेक्षा भारी होता का? ते तो वेगळा तो वेगळा. ओके दोघे आपल्या आपल्या लेवलवर वेगवेगळे. स्पेशल याचे की रान मिळतं. पण आता जो हाईप आहे बोलतात की शौर्यवाडा त्या शौर्यवाड्यापेक्षा पठारे मला तर आवडतं. मटन रान पण खाल्लं, चिकन रान पण खाल्लं. शौर्यवाड्यापेक्षा हे कधी पण चांगले आहे पठारे. आमचं ऑलमोस्ट चिकन रान आणि मटन रान हे दोन गोष्टी खाऊनच ऑलमोस्ट पोट भरला होता. पण आम्हाला खायचं होतं, जेवायचं होतं. के लिए भी एक्स्ट्रा मंगायला आहे. Yes. पनवेल लेके जाने के लिए पुणे से खास. तर मग आता चला पुढे जाऊ आपण. झगड्याचं अजून घर बघायचं आहे, तयार होतोय. झगड्याच्या पुण्याच्या घळी बोलत आहे बघा. हा घर आहे, अजून काम चालू आहे. इथून तिथपर्यंत इथून इथपर्यंत हा अख्खा माळा खालचा. बाकीचं आतलं काम जेव्हा झालं तेव्हा दाखवू, आता नाही. किचन फक्त किचन दाखवते. दॅट्स इट. बाकीचं काम बाकी आहे. हा बघा एवढा मोठा किचन आहे. आता निघालोय पुण्यावरून. कुठे? पनवेलसाठी एक्सप्रेस वे हायवेला लागलोय. आणि दिवस आजचा चांगला गेला. मला तर हे लोक इकडे भेटले होते पुण्याला, कारण की मी पनवेलला येणार होतो. तर त्यांचा प्लॅन बनला की आम्ही येतो इकडे, कारण की होते जरा 2-3 कामं होते ते केले. आणि जेवायला गेलो होतो ते म्हणजे पठारेला. तर तरी मगाशी तर तू बोललाच कसं होतं, पण तरी तुला काय वाटतं कसं होतं जेवण? मजा आली जेवणाला. आणि काहीतरी वेगळं होतं. जे चिकन रान खाली, मटन रान खाले, ते म्हणजे आपल्या मुंबईपेक्षा काहीतरी वेगळं होतं. आळणी भात खाल्ला, मस्त तूप 4 या 5 वाटी तर तुपाच्याच घेतल्यात. मी तर तूप भात खाल्लाय जायला. तूप वाढून आणि घाटी स्पेशल भाकरी आणि रस्सा. हे कसं वाटलं? ते पण चांगलं होतं. ते गावडेचं फेवरेट आहे. गावडेला एवढं फेवरेट झालं की गावडेला फूड कोमा झालाय आमच्या. बघू शकता मागे. आणि तुम्ही इथे पण बघू शकता की आम्ही जसं तो बोलला गिम्बल आम्ही ट्राय करतोय. तर आमचा ट्रायल एरर चालू आहे. नवीन काहीतरी टॉय आहे आमचा, न्यू टॉय ॲडेड बोलतात. तर आता तेच ट्रायल एरर चालू आहे. तुम्हाला इथं दिसत असेल. दिख रहा है. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता. मी तर एकदा जाऊन आलेलो, पण मला तेच होतं की ओमकारला आणि त्यांना पोरांना पण बोलू, पण ओमकारनी पोरांना फोन केलेले पण सगळे पोरं बिझी होते. आमचा अचानक प्लॅन ठरला. आजच सकाळी झगड्याने फोन केला, तर मग अचानक मध्ये विषय झाला. अचानक मे भयानक. पण चांगलं होतं. तर तेच आता आम्ही चाललोय परत पनवेलला. बघू आता असंच. जर पनवेलला तर मी किती 8-9 दिवस आहेत नवरात्रीपर्यंत. तोपर्यंत आमचे जर काय अजून 1-2 जागेवर जाणं झालं आणि व्हिडिओ बनवता आली तर आम्ही बनवू. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट करा. आणि जर तुम्हाला असंच हवं असेल की आम्ही अजून व्हिडिओज बनवू तर प्लीज सबस्क्राईब करा, ज्यांनी आम्हाला मोटिवेट होईल नवीन व्हिडिओज बनवायला, नवीन चॅलेंजेस व्हिडिओ बनवायला. तर चालू आहेत आमचे बाकीचे पण व्हिडिओज आहेत. अजून 2-3 मोठे प्लॅन होत आहेत. मोठे प्लॅन, रोड ट्रिप मारायचे आहेत मोठे. कुठे भलत्याकडे जायचं आहे, तर इंटरनॅशनल ट्रिप सुद्धा मारायची आम्हाला. तर त्याचे प्लॅन्स आहेत. 2-3 व्हिडिओ ऑलरेडी बनलेले आहेत जे पोस्ट करायचे, तर ते पण पोस्ट करू आम्ही. तर तेच जर तुम्ही एन्जॉय करत असाल आणि वाटत असेल तुम्हाला की आम्ही अजून व्हिडिओ पोस्ट करावी, तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू सो मच. तोपर्यंत टाटा, नमस्ते, बाय बाय.